ते सगळे लोक माझ्या तोंडाकडे बघतात मी काय केलंय. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये इशिका पुणेकर. तर मी आता अक्षरासोबतच आले, पण अक्षराचं असं म्हणणं आहे की चेहरा दाखवू नको माझा, तर आज तिला आपण स्किप करू. मी आले राखी घ्यायला अक्षरासोबत. मला नाही घ्यायची कारण मी ऑलरेडी एकासाठी राखी घेतली. तसे माझे भरपूर भाऊ आहेत, माहिती सगळ्यांना किती भाऊ आहेत. 5,000 भाऊ आहे माझे. 5,000 5 नाही 6,000 होतात आता मोस्टली जास्त भाऊ. मी ऑलरेडी राखी घेतली एकासाठी आणि एक अक्षराला फक्त स्पेसिफिक आहे की राखीमध्ये गणपती पाहिजे किंवा कासव पाहिजे. ती ना तिच्या मम्मीला फोटो वगैरे सेंड करते आणि फिक्स कर म्हणते. तर आम्ही बघतोय अजून राख्या कुठं काय आहे. ते सगळे लोक माझ्या तोंडाकडे बघतात मी काय केलंय. पुढे बघायचं गणपती तरी चालेल. आमच्या तिकडल्या एरियामध्ये काहीच भेटत नाही गाईस, खरंच नाही, लय बेकार आहे. कासव असं काही स्पेसिफिक ठरवलंय का गणपती नसता कासव पाहिजे? काय थीम आहे का? ते शुभ असतं ग. शुभ असतं असं काय नाही. मोराची आहे अक्षराला ही एक आवडते झाला म्हणजे तुम्ही थीम करता. थीम करतो. असं काय नसतं ग बाई. राखी राखी आहे. हे बघ ही आहे पण तुला जास्त नाही घाली, ही मोठी झाली जास्त. नाजूक पाहिजे ना. तसं नाही बघ हे का कोणकोणत्या दुकानात ना तर बघावं लागेल. चांगल्या दिसल्या. आणि मामाच्या मुलासाठी काय लहान येण्यासाठी कार्टूनची घेऊन टाकून 2 मी पण भैयाला कार्टूनचे राख्या घ्यायचे गायचे पहिले, पण भैयाला जेव्हापासून सगळ्यांच्या हातात तो खड्या खड्याच्या राख्या बघू लागला ना त्यापासून तो म्हणतोय की मला गणपती बाप्पाची राखी. हे बघ कार्टून नाही वाटत ते. कार्टून थोडी गणपती बाप्पा आहे. मस्त आहे का? अजून असेल बघ. आम्हाला विचारत होते तिला. तुला आहे बघ ही प्रॉपर गणपती बाप्पा सारखी. हेच बांधायचं आहे ना तरी हाच राखे लागणार आहे. ही राखी घेतली अक्षरा हीच आहे ना. मस्त आहे. इथे बाहेर आलं की ह्या 2 द्या. ऋषिकेश गाडेकर आणि आरती अक्षराने आणलंय मला ज्यूस पाजायला कारण तिच्या बर्थडे दिवशीची पार्टी देते मला. ती केक नाही भेटला म्हणून. आणि ज्यूस आलाय आणि
हा एक गोष्ट, ते जसे आम्ही जे केक घेतला होता ना, तो ना नॉनव्हेज निघला. श्रावणामध्ये नॉनव्हेज खाण्यात आलं. मला सांग, मेयोनीज मध्ये पण अंडा असतं का? नाही ते माझं झालेलंच नाही आपल्याला. मेयोनीज मध्ये नाही मेयोनीज मध्ये नसतं. काय माहिती. त्यांना पितांना पितांनी पण वापरायचा गजानन मंदिर आम्ही एका कोपऱ्याच्या साईडने येतो. तर हॅलो गाईज, तर आता तुम्ही बघितला छोट्या छोट्या क्लिप्स. तर पुढे काय करायचं म्हणजे घरी आले, बसले, हातात धुतलं आणि आता मी बनवत आहे काय बनवतो दाखवत. मिक्सरचं भांडं घेऊन बसले कारण काय तर करायचं आहे. ह्याच्यामध्ये टाकले बघा मी लसूण, मिरच्या आणि मी दुपारी मुगाची डाळ भिजू घातली होती, विसरून गेले होते. त्याच्यामुळे आता ह्या मुगाच्या डाळीचं काहीतरी करायचं आहे. झटपट आहे गाईज, तुम्ही पण करू शकता, मुलं पण आणि मुली पण करू शकता ह्या. तर म्हणजे इतकं पटकन होतं ना हे, आणि भारी एक नंबर लागतं खायला. तर पहिलं आपण काय करायचं, मुगाची डाळ भिजू घातली होती. मुगाच्या डाळीला भिजायला जास्त वेळ नाही लागत, ॲटलिस्ट 10-15 मिनटं खूप झाले, पण माझी खूप वेळची तर भिजली, तर चांगली भिजली आहे. तर मस्तपैकी आधी ही डाळ बारीक करून घेते, मग तुम्हाला सांगते पुढं काय करायचं. आणि कळलं असेल सगळ्यांना काय करते, मुगाची भजी. या मुगाची भजी खायला थोडे थोडे काढते, नाही तर निघणार पण नाही ना. 1 मिनिट, आले थांबा. आणि गाईज ह्याच्यातच आपण मिक्स टाकणार आहे कोथिंबीर. असंच मिक्स करून टाकायची आणि जास्त फाईन पावडर नाही करायची आहे आपल्याला, वाकावं लागलं मला. आणि असंच बारीक करते. काय बनवणार रेसिपी कधी काय होतं. डन. अशी पावडर काढायची आहे आबडधोबड. तर मला नाही माहिती आबडधोबड म्हणजे तुमच्याकडे काय म्हणता, बट आमच्याकडे आबडधोबडच म्हणता. म्हणजे असं थोडे त्याच्यामध्ये डाळ लागली पाहिजे खाताना. आणि वरून टाकायची हळद, हळदीचा रोकड सोडा. हे असं होतं की जेव्हा आपण जास्त काम नाही करत ना किचनमध्ये, तेव्हा शोधते, थांबा शोधते. थोडीशी टाकली आहे, पुन्हा अजून बारीक करतो. आणि ह्याच्यात टाकायचे आहे जिरे पण राहिले टाकायचे, जिरे पण टाकून देते. गाईज रेसिपी ब्लॉग्स जर आवडत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की मी रेसिपीचे पण व्हिडिओज करावं, म्हणजे मी एवढं स्वयंपाक नाही करत माहिती मला, बट स्पेशल काय काय असलं ना तर करत असते. एक काम करून आलंय माझ्याकडे. आता गाईज मी ठेवली आहे कढई तापायला, कारण त्या कढईमध्ये ओली होती ती कढई, त्यामुळे मला ती आधी गरम करायला गेलं मग. आणि उद्या हे रक्षाबंधन, तर काय करा स्पेशल रक्षाबंधनचं वाटतं काहीतरी गोड बनवून, पण काय बनवू काहीतरी. हा हे असे काहीतरी पावडर करायचे असते, पण खायला लय भाजलं भैया. माझ्या हात एक ओरिजिनल रिव्ह्यू सांग की मी जे बनवते ते कसं बनवते, सांग ना. भैयाला माझ्या खायला हातचं खूप आवडतं, फक्त एवढंच की भांडणं झालं मी त्याला खायला जात नाही. काही कराटे खेळायचे मस्त त्याला. तेल टाकते गाईज. दर रे फोन. गरम गरम भजी सर्व करणार आहे तुम्ही, खाशील ना का? हा नाही खायची एकच अशी पण गॅस तब्येत बरी नाही. तेल तापूस तर असा टाइमपास करणं, तेल तापलं ना मग पटापटा भजी काढायची मस्त. आणि चाय आणि भजी, आणि तुम्ही कसे पण खाऊ शकता, म्हणजे कसे पण नाही म्हणजे मेयोनीज काय अजून चिंग चायनीज सॉस, साधा सॉस, टोमॅटो सॉस भरपूर गोष्टी आहे. आणि चाय सोबत पण खूप मस्त होतं. पैकी हाताने कमी तेलात असे हाताने सोडायचे, मस्त भारी भेटतात. आणि गरम गरम सर्व करायचे. तेलाची लय भीती वाटते, तोंडाला ओढायला तर सरत चेहरा खराब होईल माझा. आईज बनवले मागा बघा मी मस्तपैकी मूग भजी आणि सॉस मेयोनीज. आता मस्तपैकी मी खाणार आहे. आणि तुम्हाला बनवायचं ना, फक्त माझ्याकडून एक गोष्ट राहिली होती, ती म्हणजे मीठ टाकायची. मी नंतर मीठ टाकले, म्हणजे वरतून एक घाणा काढला भाज्याचा आणि पुन्हा ते मीठ टाकून राहिलं. एक खाऊन बघितलं तेव्हा मला कळलं की मीठ नाही त्याच्यामध्ये. तर तुम्ही पण मीठ टाका आणि एक नंबर लागतं, खाऊन बघा तुम्ही. मी तर खाणार आहे.
ए मम्मी उठ. यांना पण टेस्ट करवते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग आणि असंच सपोर्ट करत राहा गाईज. आता उद्याचा ब्लॉग राहणार आहे तो म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनचं काय स्पेशल आहे काय माहिती नाही काय स्पेशल आहे. मला तर कसलीच अपेक्षा नाही आहे. बट फक्त छान तयार होऊन राखी बांधणार आहे आणि फोटोशूट करणार, एवढं तर काम करणार आहे मी. ते गिफ्ट वगैरे ते झाल्या पुढच्या गोष्टी. आता हे भजे ना थंड होत आहे म्हणून मला खायचे पटकन. आणि असाच सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग. चलो बाय. करू आपण एंड ब्लॉग. आणि असा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. चलो बाय.